पुणे पोलिसांनी आज एक कारवाई केली आहे, त्याच्यामध्ये जे प्रांजल खिवळकर आहे त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. ते अंमली पदार्थ किंवा असं रेव पार्टी. बघा, मी पण हे माध्यमातच पाहिलं आहे, कारण आपण स्वतः बघितलं आहे. मी सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे, तेव्हा मला त्याचं ॲक्च्युअल ब्रीफिंग काही अजून घेता आलेलं नाही. पण जे माध्यमात दिसलं आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेव पार्टी बस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये काही लोक सापडलेले आहेत, त्याच्यामध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत. आता मी पूर्ण याचं ब्रीफिंग ज्यावेळेस घेईल त्यावर याच्यावर बोलू शकेल. पण प्राथमिकदृष्ट्या अशा प्रकारचा गुन्हा घडलेला त्या ठिकाणी दिसतोय. महामेट्रोमध्ये तुम्ही आला आहात, महामेट्रो संदर्भात काय निर्णय झाला? न्यू मेट्रो असेल किंवा आणखी काही न्यू मेट्रो जे आहेत, न्यू जनरेशन मेट्रो संदर्भात काय ट्रॅफिक आणि चला, 6 कोटी प्रवासी पण झाले. मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही शेवटी महत्त्वाचा प्रश्न मला विचारला. जो खरा जनहिताचा प्रश्न आहे तो शेवटी का होईना या ठिकाणी तुम्ही विचारला, त्याबद्दल तुमचे आभारही मानतो आणि तुमचं अभिनंदनही करतो. आज माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब, इथले पालकमंत्री बावनकुळेजी, सर्व सन्माननीय आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्याचा जो कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे तो आमच्यासमोर प्रेझेंट करण्यात आला. आपण राईट्स या ऑर्गनायझेशनला नागपूर जिल्ह्याचा पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करायला दिला होता, ज्यात एक्झिस्टिंग नागपूर शहर आणि नागपूर जिल्हा, इथले ग्रोथ सेंटर्स, या ठिकाणी भविष्यात निर्माण होणारे ग्रोथ सेंटर्स, याची मोबिलिटीची संपूर्ण व्यवस्था या प्लॅनच्या माध्यमातून होणार आहे. या प्लॅनचे काही भाग आहेत ज्याच्यामध्ये मिसिंग लिंक्स जे आहेत त्याचं इम्प्रूव्हमेंट करणं, काही ठिकाणी रस्ते मोठे करणं, काही नवीन रस्ते निर्माण करणं, काही रिंग्स तयार करणं, काही ठिकाणी अंडरपासेस किंवा त्या ठिकाणी ओव्हरपासेस तयार करणं, काही ठिकाणी फ्लायओव्हर्स तयार करणं, काही ठिकाणी आपल्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम करता व्यवस्था तयार करणं, बसेसची व्यवस्था असेल, रॅपिड मास ट्रान्झिटची व्यवस्था असेल, त्याच्यानंतर आपली मेट्रोची व्यवस्था असेल, याचं इंटिग्रेशन करणं, ट्रॅफिक सिग्नल्सचं इंटिग्रेशन करणं, ट्रॅफिक सायनेजेसची निर्माण करणं, फुटपाथचं निर्माण करणं, फुटपाथवर सायकल लेन्स निर्माण करणं, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करून पुढच्या 30 वर्षातलं जे नागपूर असणार आहे त्या नागपूरमध्ये कशा प्रकारे ग्रोथ होते आहे, त्याच्याकरता लोकांच्या मोबिलिटीकरता काय काय आवश्यक असणार आहे, असा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन या ठिकाणी तयार झालेला आहे. हा प्लॅन आता आमच्यासमोर प्रेझेंट करण्यात आलेला आहे. आता हा प्लॅन जनतेकरता त्या ठिकाणी खुला केला जाईल, त्यांचे सजेशन्स घेतले जातील. लोकप्रतिनिधींनाही सांगितलं आहे की त्यांनीही आपले सजेशन्स काय असतील तर ते लेखी द्यावे. त्यानंतर हा प्लॅन मंजूर करण्यात येईल आणि मंजूर करताना मग याचं एक फायनान्शियल मॉडेल आम्ही तयार करू की ज्याच्यामध्ये 3 फेजेसमध्ये, हा काही 5 वर्षात इम्प्लिमेंट होण्याचा प्लॅन नाही आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.